आहे त्यावेळेस तो निर्णय होईल. काय म्हटले? संपर्कात तर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते असतात. त्यातून त्यांचे पक्षीय जे काही बंधनं झुगारून ज्यांना यायचं आहे तिथपर्यंत टोकाच्या निर्णयापर्यंत आलेल्या लोकांना प्रवेश मिळतो. काहींची चलबिचल सुरू असते अनेक दिवस, जावं की नाही जावं की नाही. या 6 खासदारांचे बऱ्याच दिवसापासून होती सुरू. नंतर त्यांनी निर्णय घेतला. कोणाशी? आमच्या कुणाशी? हा, हे बघा, कुणी आताचं राजकारण असं आहे का कुणीही कायमस्वरूपी त्याच पक्षात थांबेल असं चित्र नाही. हे वास्तव मी अगदी विनम्रपणे म्हणजे मान्य करतो की आज जो दुसरीकडे दिसतोय तो उद्या आमच्याकडे येणारच नाही असं काही नाही. आता आमच्या तालुक्यातले म्हणजे निलेश लंकेंबद्दल तुम्ही बोलताय, माझ्या लक्षात आलं. निलेश लंके हे पूर्वीचे शिवसैनिक आहेत, मूळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळं आज जे कोणी नेते आहेत त्यांच्याशी त्यांचा आधीपासूनच संपर्क आहे. एकनाथ शिंदे साहेबांशी असेल, यांच्याशी असेल, तो असा काही संपर्क तुटत नसतो जरी पक्ष बदलला काही काळात कोणी. का पुढच्या काळात आहे ना, काळच त्याचं उत्तर असतो. आज आपण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. हा, पण ते आधी सांगून ठेवत नाहीत ना प्रवेश करणारे. ते जेव्हा प्रवेश करायचा आहे तेव्हा ते आम्हाला सांगतात का आता प्रवेश करायचा आहे, तुम्ही प्रवक्ते आहात, तुम्ही सांगून टाका. आले तर स्वागत करू ना आम्ही त्यांचं. ते मूळचे शिवसैनिक आहेत. नाही, जे येण्यास उत्सुक असतील ना त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मग ते शरद पवारांच्या पक्षातले असोत किंवा काँग्रेसमधले असोत. आता उबाटाचे तर ती लाईनच आहे आमच्याकडे, त्याला काही अडचणच नाही. उबाटासाठी तर आम्ही दारच उघडे ठेवले, ते आमचीच माणसं आहेत.